श्रवण होते नाम केला तुकाचे जीवन करी जिव्हा अन्नने पूर्ण ब्रह्म उदर मरण नोहे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय। खरोखर स्वामींची जी श्रद्धा आहे आणि स्वामींच्या जे प्रचिती आहे अनेकांना अनुभवास मिळत आहेत आणि मिळत आहे। तुमचं कशी प्रचिती आणि कसं अनुभव आहे स्वामींबद्दल आणि आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये तुम्ही पण सहभागी झाल्या होत्या, कसं वाटलं? नमस्कार, मी शिल्पा सिद्धेश्वर बोलते। मी आज आमचा मांदियाळीचा कार्यक्रम झाला। आम्ही सगळे मिळून गुरुचरित्र पारायण करतो, ते केलं होतं आम्ही। मग ते गुरुचरित्र झाल्यानंतर मांदियाळी म्हणजे सगळ्यांनी एकत्र जेवण बनवून जेवण करायचं हा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम झाला। त्यानिमित्ताने आम्ही आज पालघर येथील स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं आणि नंतर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि असा तो कार्यक्रम केला। आता कार्यक्रम संपन्न झालाय, स्वामींबद्दल काय सांगाल? स्वामींबद्दल आता मी काय सांगणार, स्वामींचे अनुभव एवढे मोठे आहेत की म्हणजे आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी ते अनुभवायला भेटतात। आम्ही असंच मागच्या वेळी स्वामी इथे पारायण केलेलं मठामध्ये, तर मी इथून बाहेर आले की लगेच माझा मुलगा क्रिकेट खेळतो, तर त्याचं मुंबईच्या म्हणजे अंडर 12मध्ये सिलेक्शन झालं। माझा हा खूप मोठा खरं तर आम्हाला कोरोना काळात झाली। सुवर्ण मॅडम आहेत, त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। कोरोना काळात जेव्हा हाहाकार माजवला होता कोरोनाने, तेव्हा आम्हाला स्वामींची सेवा भरपूर करायला मिळाली आणि तेव्हापासून मग तुम्ही स्वामींच्या सेवा करताय आणि अनुभव पण आले। अच्छा, आज तुम्ही गुरुपारायण वाचन केलं? हो, म्हणजे गुरुचरित्र आमचं बराच वेळ झालं, आज आम्ही स्वामी चरित्र वाचन केलं। अच्छा, कसं वाटलं? खूप छान वाटलं। आम्ही डिसेंबरमध्ये गुरुचरित्र सोहळा असतो, सप्ताह सांग असते, त्यावेळी आम्ही सर्वजणीच बसतो। पण आता असं झाले का मी इकडे राहायला आले, त्या तिकडे, त्यामुळे एकत्र येण्याचा काही योगच नाही। मग हे मांदियाळी हा असा असतो की 7 दिवसाचं पारायण करायचं आणि 7व्या दिवशी सर्वांनी डबे घेऊन एकत्र जेवण करायचं। अच्छा, तो योग काय आमचा जमला नाही। मग आम्ही आता ठरवलं, आता पाऊस संपलाय, माघ महिना सुरू झालेला आहे, तर आपण एक रविवार ठरवून आपण एकत्र मांदियाळी करूया। आज ते आम्ही जेवण इथं एकत्र केलेलं आहे, सर्वांनी एकमेकांच्या भाज्या खाल्ल्या, एक स्नेहभोजन प्रकारे आम्ही आज मांदियाळी हा उपक्रम इथे राबवलेलाच आहे। अच्छा, तुम्ही इथे मंदिरात आले तेव्हा किती पारायण केले स्वामींचे? आम्ही याच्या आधी भरपूर पारायण केले, पण स्वामी समर्थ मठात त्या पालघरच्या मठामध्ये आमचं हे दुसरं पारायण आहे। आणि इथले पुजारी पण आम्हाला भरपूर सहकार्य करतात। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, माझं नाव प्रतिभा गोरख शिरोडकर। मी 4 वर्षापासून या स्वामी सेवेमध्ये आहे आणि हे सर्व श्रेय मी सुवर्णा मॅडम यांना देते, कारण लॉकडाऊनच्या अगोदरपासून आम्ही उपक्रम नाही म्हणता येणार, म्हणजे सेवा सुरू केली, त्याच्यामुळे आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याचा आम्हाला अनुभव भरपूर आले। आणि आज आम्ही सर्वजणी म्हणजे आमचा दुर्गा सप्तशती ग्रुप हा पालघर मठामध्ये आलेला आहे, तो स्वामी चरित्र पारायण करण्यासाठी। बरोबर, आणि आम्ही पारायण करून आरती, आमच्या हस्ते आरती वगैरे पण झाली, त्यासाठी मी इथले जे कोण आहेत प्रतिनिधी त्यांचं खूप खूप आभार मानते। आणि मांदियाळी हा एक प्रकार असतो जो म्हणजे आपण गुरुचरित्र केल्यानंतर एकत्र स्नेहभोजन प्रकार असतो, त्या करण्याच्या निमित्ताने आम्ही इथं एकत्र आलेलो। अच्छा, आजच्या म्हणजे उपक्रम म्हणता येईल किंवा आजची सेवा ती खूप छान झाली, सेवा स्वामींची सेवा समाधान आहे। मी सगळ्यांना म्हणजे प्रोत्साहित करेल की खरंच स्वामी सेवेचा मार्ग प्रत्येकाने धरावा, त्याचे खूप अनुभव येतात, तो फक्त मनापासून केलं की बरोबर। धन्यवाद। हां, काय ना तुमचं आणि कुठून आहे तुम्ही आणि आजचं तुमचा जो महिलांचा कार्यक्रम होता ते कशाबद्दल होता आणि आज स्वामी समर्थ हा पालघरचा मठ आहे, ह्या ठिकाणी तुम्ही कधीपासून येतात आणि कशी प्रचिती आहे स्वामींची, कशी श्रद्धा आहे? माझं नाव जया अण्णा सुतार, आम्ही मनोरवरून आलो। आमचा दुर्गा सप्तशती नावाचा ग्रुप आहे, गेले 4 वर्ष झालं, म्हणजे सर्व आहेत सेवेकरी, पण जास्त करून सेवेचं जे हे आहे ते आम्ही आता ह्या 4 वर्षामध्ये लॉकडाऊनपासून छान प्रकारे आम्ही सेवा म्हणजे करत आहोत। तर याच्यामध्ये आम्ही काय करतो, गुरुचरित्र करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि त्याची एक मांदियाळी करतो गुरुचरित्राची, सर्व एकत्र येऊन आम्ही जेवण वगैरे करतो। तर आज धर्मनाथ बीज आहे,
आणि रविवार आहे, याचं औचित्य साधून आम्ही पालघरमध्ये मठामध्ये आलो आणि सर्व जणींनी मिळून आम्ही स्वामी चरित्र पारायण केलं. आणि छान प्रकारे आम्हाला इतका छान अनुभव आला. प्रत्येकीला आम्हाला ज्यावेळी आरती करायला मिळाली, त्यानंतर प्रत्येकीला वेगवेगळा अनुभव येत असतो. असाच एक अनुभव म्हणजे गुरुचरित्र केल्यानंतर मला माझ्या मुलाच्या ह्याच्यामध्ये प्रोग्रेसमध्ये बदल जाणवला. मी त्याच्यासाठीच संकल्प करून मी गुरुचरित्र केलेलं होतं. अशा प्रकारे मला छान प्रकारे अनुभव आलेला आहे. स्वामींचा. ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.